मी शेतकरी आहे, मी इतका आनंदी आहे की या कंपनीमुळे माझं आता सांगायचं म्हणजे कष्टाचं सोनं झालं. हा, कारण की मी इतकं उत्पन्न मला आयुष्यात कधी झालं बी नाही. कारण मला आता शेतकऱ्यांना तुम्हाला म्हणजे उत्पन्न एवढं चांगलं झालंय तर जाणून घ्यायला आवडेल शेतकऱ्यांना सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कशी काळजी घेतली ती कोणती. आता यांचं जे आपण म्हणजे शेतकऱ्यांना फसवत नाही आहोत, आपण जे आहे वास्तविकता तीच दाखवतो. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं, सगळ्या पावत्या सहित आपण या ठिकाणी बघू शकतो. या पावत्या आपण सगळ्या दाखवणार आहोत. मला वाटते पूर्ण 80,000 हा खर्च आहे. हळदीला फायदा झाला, हरभऱ्याला सुद्धा फायदा झाला. काही दिवसांआधी आपण हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची यशोगाथा दाखवली होती. त्यामध्ये शेतकऱ्यानं हळदीमध्ये विक्रमी उत्पादन घेतलं होतं. ते कशा पद्धतीने घेतलं होतं ते आपण जाणून घेतलंय. आज परत एकदा त्या शेतकऱ्यापेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा आज आपण दाखवणार आहोत. खरं तर त्यांनी 3.5 एकरामध्ये फक्त खर्च 80,000 केलाय आणि उत्पन्न हे मला वाटते 35 ट्रॉल्या असं त्यांनी उत्पादन मिळवलं. ही मुलाखत खूप रंजक असणार आहे. खूप आपल्याला शिकायला मिळेल या मुलाखतीच्या माध्यमातून. तर आपण त्या शेतकऱ्यासोबत चर्चा करणार आहोत. दादा, आपला परिचय सांगा एकदा. नमस्कार, राम राम. मी शेतकरी रामप्रसाद विठ्ठलराव चव्हाण, राहणार आडगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 9975 02 75 72. तुम्ही शेतीमध्ये बदल काय केला होता, असा वेगळे पण काय शेतीमध्ये? सर, मी बदल हे काय नाही केला. मी फक्त बायो फॅक्टर कंपनीचे प्रोडक्ट वापरले. त्याच्यामुळं माझ्या शेतीमध्ये भरपूर बदल झाला. पहिले मी रासायनिक वापरत होतो, तर मला 30 जास्तीत जास्त 29, 30, 25 पासून 30 पर्यंत हायेस्ट झाला उतार येत होता. तर मी बायो फॅक्टर कंपनीचे प्रोडक्ट गेल्या वर्षीपासून वापरायलो सरच. तेव्हापासून मला गेल्या वर्षी 35चा उतार आला, वर आला 35च्या, पण या वर्षी 40च्या वर गेला सर. अच्छा, हो. बरं, तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल या कंपनीविषयी? मी इतर शेतकऱ्याला सांगणार, कारण की ह्या कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यानंतर फायदाच फायदा आहे. बरोबर आहे. तर मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगणार, मी सांगत बी असतो. तर ह्या बायो फॅक्टर कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यानंतर भरपूर उत्पन्न होणार, आपली जमीन सुपीक राहणार, भुसभुशीत राहणार, पुन्हा आपल्या जमिनीला आजार काय होणार नाही सर. बरोबर. कारण मला आता शेतकऱ्यांना तुम्हाला म्हणजे उत्पन्न एवढं चांगलं झालंय तर जाणून घ्यायला आवडेल शेतकऱ्यांना सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कशी काळजी घेतली, कोणते प्रोडक्ट तुम्ही वापरले ते? सर, मी सुरुवातीला सरनं दिले ते तसे वाघमारे सरनं ते आदर्श. मला एक सांगा, बेसल डोजला तुम्ही काय वापरलं? हे आदर्श गोल्ड दाणेदार. आता यांचं जे आपण म्हणजे शेतकऱ्यांना फसवत नाही आहोत, आपण जे आहे वास्तविकता तीच दाखवतो. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं, सगळ्या पावत्या सहित आपण या ठिकाणी बघू शकतो. या पावत्या आपण सगळ्या दाखवणार आहोत. मला वाटते पूर्ण 80,000 हा खर्च आहे आणि उत्पन्न तुम्हाला 3.5 एकरामध्ये 35 ट्रॉले मिळतात. हे पूर्ण याच्यामध्ये पुरावे आहेत आपल्याकडे, आपण फसवत नाही आहोत. खरोखर तुम्ही शेतकऱ्यांना सांगतात की एवढं उत्पादन बायो फॅक्टर कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यामुळं मिळालंय. तर नक्कीच काका, तुम्ही पण या ठिकाणी आहात. कशा पद्धतीनं तुम्हाला समाधानी आहात का? मग याच्या ह्या औषधामुळं हळदीला तर फायदाच झाला, हरभऱ्याला सुद्धा फायदा झाला. फवारायला दिले सर आम्हाला 13चा उतार आला सर. हरभऱ्या सर ना त्याच्यावर काहीच विषय नाही. आमच्या इतका हरभरा पण झाला नाही कोणाला. केला ह्या रानामध्ये हरभऱ्याला आम्ही यांचं फवारलं आणि खालच्या पट्टीमध्येच आमचं हरभरं होतं 3 एकर, त्याला आम्ही नाही फवारलं, आम्हाला एकदम उतार त्याला कमी आला. 9चा उतार आला त्याला. त्यामुळेच नक्कीच हिंगोली जिल्ह्यात या बायो फॅक्टर कंपनीची एवढी चर्चा असावी. खरोखर उत्पादन यामुळेच म्हणजे या कंपनीच्या प्रोडक्टमुळं सर उत्पादन जास्त मिळतं. खरं तर ही जैविकची कंपनी आहे. सर्व जीवाणू यामध्ये आहेत, जीवाणू जैविक प्रोडक्ट आहेत. या ठिकाणी सर सुद्धा आहेत. सर, काय सांगाल, कशा पद्धतीचे प्रोडक्ट काम करतात? माझं नाव आहे दत्ता पांडुरंग वाघमारे, झोनल मॅनेजर म्हणून काम करतो. रामप्रसाद चव्हाण म्हणजे खरंच त्यांचं कौतुक करावं, म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे शेती करतात. हे टेक्निकल शेती करतात, ज्याला आपण म्हणतो टेक्निकल शेती. बरोबर, की बाबा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसं येईल. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे आपली जमीन सुद्धा येणाऱ्या पिढीसाठी चांगली राहिली पाहिजे, असा त्यांचा एक कन्सेप्ट होता. तर त्यानुसार यांची ओळख होण्याचं एक कारण म्हणजे एकदम पहिल्या वर्षी यांची या क्षेत्रामध्ये हळद होती.
तर पूर्ण हळद अशी बसली होती, म्हणजे पूर्ण सड वर झाली, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंट चालू केली त्यांना. ट्रीटमेंट चालू केल्याच्या नंतर त्यांना त्या वर्षी किती उत्पन्न आलं जवळपास तुम्हाला एका एकरात? 30 ते 32च्या दरम्यान आलं. म्हणजे त्या वर्षी काहीच न होणार उत्पन्न हे 30 ते 32 पर्यंत गेले. त्याच्यानंतर मग यांनी 2 वर्षापासून आपलं पूर्ण ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. तर मग यांनी काय केलं की मे महिन्याच्या 15 किंवा 20 तारखेला, बरोबर आहे, त्यांनी आपला जो डोस आणला जवळा बाजार येथून, माऊली कृषी सेवा केंद्र येथून पूर्ण त्याने ट्रीटमेंट घेतलेली, बरोबर आहे. तर त्यांची आपण प्रत्येक बिल वाईज पावती आणलेली. म्हणजे त्यांनी काय काय केलं, तर पहिला डोस जर पाहा तुम्ही तर बरोबर, याच्यात तुम्ही पहा आधार गोड आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आहे आपलं ट्रायओ आहे, डीओ आहे, इन्व्हेक्टस आहे, प्रोमोट आहे, सुमका आहे आणि झिंक. पूर्ण प्रोडक्ट जैविक आहेत. हे जैविक प्रोडक्ट आणि त्याच्यासोबत केमिकल म्हणजे जे आपण सिंगल सुपर फॉस्फेट आहे यांचं आपण दोन्हीचं मिश्रण करून यांना आपण हे म्हणजे फर्स्ट डोस दिलेला आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची निंबोळी नाही किंवा कोणत्याही प्रकारचं होमणीसाठी कोणतंही काही दिलेलं नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, सीड ट्रीटमेंटसाठी BSL-4 आपलं जे नॅनो कॉपर आणि नॅनो सिल्वर आहे, आणि त्याच्यासोबत काय केलं त्यांनी आपलं क्लोरो वापरलं 20%. म्हणजे हे याची काय केली त्यांनी सीड ट्रीटमेंट केली, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे प्रोडक्ट वापरलेले आहेत, बरोबर आहे, तर त्यांच्यानंतर जे प्रोडक्ट वापरले त्यांनी पहिला डोस जे होता त्यांचा हळदीचा, तर तुम्ही हे सगळे बिल तुम्ही पाहू शकता, बरोबर. असं काहीच नाही, संपूर्ण बिल आहेत. विशेष हे पहा, विशेष म्हणजे बिल पहा तुम्ही, संपूर्ण बिल 3.5 एकरची त्यांनी काढून आणली. विशेष अजून एक आहे, त्यांनी 3 एकरचा डोस आणला, बरोबर आहे, आणि तुम्ही 3.5 एकरला वापरला. इथं होतं सर 32 गुंठे. 32 गुंठ्यामध्ये आपण शिजवली, त्याचा ढोल केला, 32 कट्टे झाले. 32 कट्टे होऊन 76 क्विंटल बेणं ठेवलं आपण हळदीचं. हा, त्या 32 गुंठ्यात झाले. इथं जमीन आहे, मापून घ्या, 32 गुंठे जमीन आहे. 2.5 एकर रान चिखली शिवारामध्ये आहे आमचं. या रानामध्ये काय फरक? त्या रानात जमीन आसमानचा फरक आहे. पाणी धरणारी जमीन आहे, बरोबर. हा, पुन्हा निचरा होत नाही त्या जमिनीला. ह्या जमिनी इतकी भारी जमीन नाही सर. तर तिथं आपल्याला 24 टाल्या तिकडे झाल्या, बरोबर. तिकडे 24 टाल्या झाल्या. हळद शिजवली, 155 कुकर झाले. तर माझ्या हिशोबाने 155 कुकर झाल्यानंतर ती 100 क्विंटलच्या वर होईल, पण कमी होणार नाही. 2.5 एकरामध्ये क्विंटलच्या वर होणार, पण कमी नाही. आता ती 32 कट्टे झाले 32 गुंठ्यामध्ये, ती 20 क्विंटल होती हळद, आणि 76 क्विंटल बेणं ठेवलं, त्याचे 19 क्विंटल धरा. 32 गुंठ्यामध्ये 39 क्विंटल हळद आपल्याला होणार 100%. मी गेल्या वर्षी आपलं उत्पादन वापरलं होतं, बरोबर. हळदीला हळद विकण्यासाठी मोंढ्यामध्ये नेते. आपल्या वसमतला काय रेकॉर्ड तुम्हाला, म्हणजे सगळ्यात आपल्या दुसऱ्यापेक्षा 1000 रुपयानं वाढून घेतली. लोकांची 14.5-15 घेऊ लागले, आपली 16,000 हळद घेतली. हा घटक त्यामध्ये जास्त आढळला. या वर्षी सुद्धा त्या व्यापाऱ्याची तुम्हाला डिमांड आहे. मला फोन आले आधी, समोरून फोन आले, कारण की तुमची देते वेळेस आधी माझ्याकडे या, मला हळद द्या. बरोबर. 5 मिनिटं तुम्हाला शेड्यूल सांगतो यांनी काय काय वापरलं. यांनी बेसल डोस मध्ये आपले पूर्ण बायो फर्टिलायझर वापरले. फर्स्ट ड्रेंचिंग मध्ये यांनी BOC, त्याच्यानंतर जीवॅम, बेलम S1, बेलम S2, बेलम S3 वापरलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी फ्ल्युइनचे ग्रेड होतं आपले 8-8-8 होतं, 11-11-08 हे 2.5 लिटर प्रमाणे वापरलेले, बरोबर. त्याच्यानंतर एक पोषक लेवल बी वापरलेले आहे, आणि लास्टला किंके एकरी 2 लिटर वापरले. त्याच्यानंतर कॅनमॅग एकरी 5 लिटर वापरले. आणि फवारणीमध्ये यांनी पेंटाजिया, BSL-4 आणि त्याच्यानंतर बेलम S1 संपूर्ण, याच्या व्यतिरिक्त काही वापरलेलं नाही, बरोबर आहे. म्हणजे जमिनीतून तुम्ही हुमणीसाठी काही दिलेलं काहीच नाही, किंवा बुरशीसाठी कोणताही रासायनिक बुरशीनाशक दिलेलं नाही, बरोबर आहे. आणि बुरशी नाही, काही नाही, काहीच नाही विषय. आणि तुमच्या जमिनीची म्हणजे प्रत सुद्धा जेव्हा ट्रॅक्टर काढू लागले, काय म्हणणं, काढते वेळेस एकदम अशी भुसभुशीत निघू लागली. हा, जमीन भुसभुशीत होती. म्हणजे तुम्ही एकदम उत्पन्न तुमचं 20 ते 30% वाढलं. खर्च तुमचा 30-40% कमी झाला, आणि जमीन पुन्हा आपली चांगली राहिली. आणि क्वालिटी असल्यामुळे भाव सुद्धा तुम्हाला गेल्या वर्षी भेटला, पण यावर्षी भेटणार सर, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पूर्णपणे हे वापरून समाधानी आहे. समाधान एकदम. तुम्हाला हे एक सांगतो की आता मी शेतकरी आहे, साहेब बी शेतकरी आहेत किंवा हे बी शेतकरी, बरोबर आहे ना. तुम्हाला म्हणजे हे जे ऍक्च्युअली आहे, बरोबर आहे, आपण त्याच्यात खोटं सांगणार, त्याच्याबद्दल बी तुम्ही सांगा जेवढं झालं. हे ऍक्च्युअली आहे का, म्हणजे कसं आहे, कंपनीसाठी एक प्रचार नाही, कंपनीसाठी मला याच्यात 1 रुपया मिळत नाही, काय नाही सर. मी शेतकरी आहे, मी इतका आनंदी आहे की या कंपनीमुळं माझं आता सांगायचं म्हणजे कष्टाचं सोनं झालं. हा, कारण की मी इतकं उत्पन्न मला आयुष्यात कधी झालं बी नाही. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा? इतक्या शेतकऱ्यांना सांगणार की समजा तुम्ही बायोफॅक्टर कंपनीचं प्रोडक्ट वापरा, कारण की भरपूर फायदा आहे. हा, फायदा 50% आडगाव मध्ये सरचा कार्यक्रम ठेवणार आहेत आम्ही, आणि 50% लोक हे प्रोडक्ट वापरणार आहेत आमच्या गावातले. हा, कारण की आमच्या शेतामध्ये हळद काढते वेळेस
हळद बघून भरपूर माझा भरपूर क्षेत्रातले फोन आलेत सर, तुम्हाला हळद कशी झाली, काय झाली, तुम्ही काय वापरलं. एकही रुपयाचं बायो फॅक्टर कंपनीचं सोडून मी वापरलेलं नाही, रासायनिक वापरलं नाही, काहीच नाही सर.